नमस्कार सर्वांना। 3 दिवसापूर्वी कर्दे बीचचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता। तर त्या व्हिडिओला सगळ्यांचे लाईक्स आले आणि भरपूर जणांचे क्वेश्चनही आले। तर चला तेच क्वेश्चन आपण बघूया आणि त्यानुसार मी तुम्हाला त्याचे आन्सर देते। तर पहिला क्वेश्चन होता की व्हेन डिड यू गो, वॉज देअर रेन अँड हाऊज द रोड कंडिशन। 10 मेला दुपारी 3 वाजता आम्ही कर्दे बीचला पोहोचलो होतो आणि त्या दिवशी पाऊस नव्हता। फक्त जेव्हा सनसेट झाला तेव्हा आकाशामध्ये ब्लॅक क्लाउड्स जमा झाले होते, पण पाऊस आला नव्हता। आणि रोड कंडिशन म्हणाल तर लास्ट इयर पेक्षा या वेळेस रोड कंडिशन खूप बेटर आहे। म्हणजे तिथे फक्त कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण वन वे तुमच्यासाठी अवेलेबल होतं, म्हणजे जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी एकच रोड अवेलेबल आहे। कन्स्ट्रक्शन चालू नाहीये, साधारण 500 ते 600 मीटर पर्यंत कन्स्ट्रक्शन चालू आहे। त्यानंतर बऱ्याच लोकांचे हॉटेलबद्दल प्रश्न आहेत, जसे की हॉटेलचा रेट किती आहे, हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे। चला तर मी तुम्हाला सांगते। आम्ही जिथे थांबलो होतो त्याचं नाव होतं सुमित्रा निवास आणि ते एक होमस्टे आहे। तर सकाळी 11 वाजता तुम्ही चेकिंग करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंतचा चेकआउट असतो आणि त्या दिवशीचं रेट असतं 2500 रुपये फॉर एसी रूम। आणि हॉटेलचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तिथे बघू शकता। तर हा आहे रूमचा व्हिडिओ। यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक अटॅच वॉशरूम बाथरूम आहे आणि डबल बेड प्रोव्हाइड केलेला आहे। त्याचबरोबर एक एक्स्ट्रा सिंगल बेड सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे। त्यानंतर हॉटेलच्या जेवणाबद्दल आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले आहेत, जसं की डू दे कुक अँड अलाउ ब्रिंगिंग फिश फ्रॉम आउटसाइड। येस, तर जर तुम्ही बाहेरून फिश घेऊन आणली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला बनवून द्या, तर ते त्याप्रमाणे चार्जेस लावतात आणि तुम्हाला तुमच्या आवडीची फिश बनवून देतात। किंवा तुम्ही तिथेच त्यांना जेवणाची ऑर्डर सुद्धा देऊ शकता, त्यानुसार ते तुम्हाला जे त्यांच्याकडे अवेलेबल असेल त्याचे ऑप्शन देतात आणि मग तुम्ही जेवण करू शकता तिथे। तसंच सकाळच्या नाश्त्याची ऑर्डर सुद्धा तुम्ही तिथे रात्री देऊ शकता। आणि हो, जेवण आणि नाश्ता अप्रतिम असतो। त्यानंतर प्रश्न आहे आमच्या प्रवासाबद्दल। तर आमचा प्रवास सुरू झाला होता कराड ते दापोली असा। तर आम्ही कराडमधून सकाळी 7:30 वाजता निघालो आणि दुपारी 3 वाजता आम्ही कर्दे बीचला पोहोचलो, कारण की आम्ही रस्त्यामध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो, त्यानंतर जेवण करण्यासाठी थांबलो, पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आणि आमच्यासोबत लहान मुले असल्यामुळे आम्ही थोडं थांबत त्यानंतर प्रश्न असू शकतो की ह्या बीचला डॉल्फिन दिसतात का? तर मला याच्याबद्दल काही आयडिया नाही, पण जेव्हा आम्ही मुरुड बीचला स्टे केला होता तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच तिथे बोटी लागलेल्या असतात आणि त्या बोटमधून आपल्याला जायचं असतं डॉल्फिन बघण्यासाठी। तर त्या बोटमध्ये जाऊन आम्ही मुरुड बीचला डॉल्फिन्स बघितले होते। त्यानंतर प्रश्न असू शकतो हरणे बंदराचा। तर हरणे बंदर हे कर्दे बीच पासून साधारण 5.5 किलोमीटर असेल। तर तिथे जाऊन तुम्ही फिश विकत घेऊ शकता आणि तिथे तुम्ही बार्गेनिंग सुद्धा करू शकता। तर बऱ्यापैकी मी प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट करा, मी रिप्लाय करेल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। थँक्यू।